दिव्यांगांना न्याय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात, आपण तिकडे जाऊयात. की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. आता ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसचा विश्वासात घेतलं नाही, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आम्हालाही माहिती नव्हतं ते नाव पुढे येईल. हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आत्ता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी, अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसच्या नेत्याने विचारलं आम्हाला काय मिळणार. आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांना आम्हाला असं सांगायचं आहे वारंवार, आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या